नमस्कार, एम.बी. न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यात 36,070 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. यात 18,978 मुले तर 17,092 मुलींचा समावेश आहे. यासाठी 138 केंद्रांची निवड करण्यात आली. उद्याचा पहिलाच पेपर हा इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. तसेच 9 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय सचिव निलिमा टाके यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, एम.बी. न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण इयत्ता 12वीसाठीचे 136 केंद्र आहेत आणि या 36 केंद्रामध्ये 18,978 विद्यार्थी म्हणजे मुले आणि 17,092 मुली असे एकूण 36,070 विद्यार्थी हे परीक्षार्थी आहेत 12वीचे. या परीक्षेच्या संदर्भातील सर्व सूचना ह्या केंद्र संचालकांना आजच्या सभेमध्ये देण्यात आलेल्या आहे. कुठल्याही गैरमार्गाचा वापर विद्यार्थ्यांनी करू नये यासाठी विद्यार्थ्यांना यापूर्वीच वारंवार सभा घेऊन, मुख्याध्यापकाच्या सभा, केंद्र संचालकांच्या सभा घेऊन ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णतः प्रयत्न करण्यात आलेला आहे. या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करते की भयमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये आपल्याला इयत्ता 12वीची ही परीक्षा द्यायची आहे. सर्व परीक्षार्थ्यांना माझ्या मनापासून या परीक्षेकरता शुभेच्छा आहे. परीक्षेतील बदल थोडासा विद्यार्थ्यांना या निमित्ताने सांगावासा वाटतो की यावर्षी आपण पाणी वाटप करणारे जे इतर घटक वर्ग खोलीमध्ये प्रवेश करत होते त्यांना यावेळेस बंदी करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठलाही विद्यार्थी हा पाणी वाटप वर्गामध्ये शिरल्यानंतर डिस्टर्ब होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. सर्व परीक्षार्थ्यांसाठी वर्गखोलीच्या बाहेर, परीक्षा दालनाच्या बाहेर पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व परीक्षार्थ्यांनी कुठल्याही गैरमार्गाचा वापर केल्यास काय शिक्षा होऊ शकते या संदर्भातल्या सविस्तर सूचना ह्या परीक्षा केंद्राच्या बाहेर लावलेल्या आहेत. आणि परीक्षार्थ्यांना या निमित्ताने मी आव्हानसुद्धा करेल की ज्यावेळेस त्यांच्या हाती उत्तरपत्रिका येतं त्यांचे रोल नंबर लिहिण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी मागच्या पानावरच्या सविस्तर दिलेल्या सूचनांचं अवलोकन करावं, वाचन करावं, जेणेकरून आपल्या हातून कोणतीही परीक्षेदरम्यान चूक होणार नाही याची त्यांना योग्य ती काळजी घेता येईल. त्याच पद्धतीने गतवर्षीपर्यंत आपण विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नपत्रिका 11 वाजतापूर्वी, जर सकाळ सत्रातला पेपर असेल तर 10 मिनटं आधी देत असू, तर यावेळेस बदल करण्यात आलेला आहे. सर्व परीक्षार्थ्यांना ह्या 11च वाजता सकाळ सत्रातील प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. परंतु जादाचा वेळ त्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी आपण त्या प्रश्नपत्रिका ही जर 3 तासाची असेल तर जादाचा वेळ म्हणून 10 मिनटं देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांच्याकडून उत्तरपत्रिका ह्या 2:10 कलेक्ट करण्यात येणार आहे. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति तास 20 मिनटं जादाचा वेळ देण्यात आलेला आहे. 3 तासाचा जर पेपर असेल तर दिव्यांग विद्यार्थ्यांना ती प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवण्यासाठी हे जवळपास 20 मिनटाप्रमाणे 1 तास अधिकचा मिळणार आहे. 2 तासाची जर प्रश्नपत्रिका असेल तर विद्यार्थ्यांना 40 मिनटं जादाचा वेळ मिळणार आहे. यानिमित्त सर्व पालकांना, सर्व समाजातील घटकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करते की परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ देऊ नये आणि होत असेल तर तो टाळण्यासाठी सुद्धा आपल्या स्तरावरून प्रयत्न करावा. परीक्षार्थ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक चांगली तयारी करावी आणि भयमुक्त वातावरणामध्ये, कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी. त्याचप्रमाणे पालकांचं सुद्धा या परीक्षेसाठी मी त्यांना शुभेच्छा माझ्या वतीनं देते. धन्यवाद.